भुसावळ नपा सर्वसाधारण सभेत खेळीमेळी तर विरोधाचे काही क्षण. 4 वर्षांनंतर भुसावळ नपा सभागृहात पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. व्यासपीठावर मुख्याधिकारी विवेक धांडे, नगराध्यक्षा गायत्री भंगाडे, उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे, गटनेते सचिन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर सभेची सुरुवात राष्ट्रीय गीताने सुरू झाली. तदनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक तसेच 4 वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक म्हणा की राजकारणी जे स्वर्गवासी झाले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत काही मुद्द्यांवर विरोधकांनी निवेदन देऊन विरोध दर्शविले. परंतु 250 विषय मंजूर करण्यात आले. तर आयत्या विषयावर विरोधी गटनेते युवराज लोणारी सह नगरसेवकांनी आक्षेप घेत विचारणा केली की आयत्या वेळेचा विषय काय. यावर माजी आमदार तथा स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी त्या विषयावरती बोलताना सांगितले की आयत्या वेळेचा विषय असे की सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो नपा सभागृहात लावण्यात यावे आणि सर्वानुमते ते मंजूर करण्यात आला. तिन्ही गटाच्या खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली. शेवटी महाराष्ट्र गीताने सभेची सांगता करण्यात आली. लाडका नगरसेवक स्कीम चालू केलेली असते. खेडेगावच्या वातावरणात आराम आहे. तुम्हाला त्याच्या सूचना दिल्या सूचना मला तुम्हाला काय सूचना दिली नगरसेवक भाऊ हे असं काय करू नका. एकच प्रकारे बाकीचे त्याला ठीक आहे. आता इथे नगरसेवक कोण नाही यापर्यंत बाहेर काढा. की आपण जे काही बोलायचं एक मिनिट ज्यांना बोलायचं असेल त्यांनी नगराध्यक्षाशी बोलायचं. नगरसेवकांनी एकमेकांशी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. हे स्पष्ट आहे. नगराध्यक्ष जे काही अधिकार आहे ते नगराध्यक्षाचे आहे. ऐकून घ्या. जे काही बोलायचं आहे ते नगराध्यक्षाशी सर्वांनी बोलायचं. इकडच्या माणसं असो का इकडचे असो कोणीही असो त्यांनी नगराध्यक्षाशी बोलायचं आहे. नगराध्यक्षाला काय निर्णय घ्यायचा ते घेतील त्यांचा तो अधिकार आहे. तर माझी विनंती नगराध्यक्षाला अशी आहे की आता किती 2 नंबर 28 नंबर पासून ते सर्व विषय जे आहेत ते विकासाचे आहेत. तर माझी विनंती आहे आपल्याला आणि सभागृहाला की सर्व वार्डातले विषय आहेत. प्रत्येक वार्डातले जे आहे जर कोणाचे राहिले असतील कोणाला वाटत असेल की कोणाला कमी झालं कोणाला जास्त आलं तर नगराध्यक्षाकडे त्यांनी द्यायचे त्यांचे विषय ते त्यांचे विषय टाकून घेतील. आता 42 असतील एका वार्डाचे तर ज्यांच्याकडे नसतील त्यांनी 84 विषय द्यायचे असं माझं मत आहे. ते विषय सुद्धा नगराध्यक्षांनी घ्यावे कोणाचेही असो. आमचं तसं म्हणणं नाही आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की आता पुढील विषय जे आहे ते सगळे एक मिनिट मीटिंग कोण हे करतं. मीटिंग कोण करते ऐकून घ्या. याच्या पुढे लक्षात ठेवा. ऐकून घ्या. सर्वांना फोन ऐकून घ्या. गटनेत्याला सांगा तुम्ही हे काम करायचं. ऐकून घ्या. याच्या पुढे गटनेत्यांकडनं
विषय मागून घ्यायचे, ती गभी करते ते ऐकून घ्या, यांच्याकडनं विषय मागून घ्यायचे आणि विषय घ्यायचे, ठीक आहे. आणि याच्या पुढे कोणाची तक्रार हे नको की आमचे विषय घेतले नाही, कारण सर्वांचे विषय घ्यायचे आणि विकास करायचा आहे, बाकीचा विषय नाहीये. एवढीच विनंती आहे माझी. तर माझी विनंती आपल्याला आहे सर्वांचे मुद्दे तुम्ही घ्यायचे आणि आपल्याला सर्वांना मिळून भुसावळचा विकास करायचा तर माझी आपल्याला सभागृहाला विनंती आहे की हे सर्व विषय जे वेगळे आहेत हे विकासाचे आहेत. तर आता माझी विनंती आपल्याला सर्वांना एवढीच आहे की या 22 ते बाकी जेवढे 250 विषय आहे हे सर्व विकासाचे विषय आहे. याच्यात कोणता अपेक्षित विषय असेल तर त्याच्यावर विषय करा. धन्यवाद. बसा. 2 मिनिट बसा. बसून जा. 5 मिनिटं बसा. 5 मिनिटं बसा. जे विषय आहे ना ते तुम्ही उत्तर द्या. आणि जे डिवायडर हायवेचे मोठे पूल असल्यामुळे जळगाववरून आपल्याला हायड्रोलिक वाहन लागतं, तर त्या वाहनाची उपलब्धता त्यांच्याकडून करण्यात येईल आणि 2 दिवसात निघाल. जो कोणी बघतेला असेल तो ठेकेदार असेल आणि शमशान घेतलेलं आहे. माझी लाईट विभागाला एक विनंती आहे की आपण जेवढे काही लाईटाची व्यवस्था असेल ते व्यवस्थित करा आणि हे जे चायनाची लाईट आणले ना हे बंद करा आणि चांगले पिवळे आणा. जे तिच्याने भुसावळ सुशोभीकरण झालं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे. कारण हे चायनाची लाईट जे ना लोकांना त्रास देत आहे. चायना बंद करा आणि जापानची आणा. ठीक आहे. आणि संस्था जापानची आणा.